ब्रेक नंतर वास्तुकरी तथास्तूमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, यांची ही आहे लिव्हिंग रूम. याविषयी सांगा. हा घराचा पूर्व भाग आहे. आग्नेय दरवाजाच्या बाजूला जी उरलेली भाग आहे हा खिडकीचा, हा एक्झॅक्ट पूर्व दरवाजा आहे. निदान पूर्वेचा सूर्य, पूर्वेचा भास्कर, तिथून मिळणारी सकाळची ऊर्जा एक प्रकारचा एक उत्साह तुम्हाला देतो. म्हणून त्याच्या बळावरती तुम्ही आतापर्यंत मुलांचं शिक्षण, नोकरी, त्यांचं रुटीन लावलेलं आहे. ज्याच्यामुळे जसं तुम्ही मगाशी मला उल्लेख करत होत की मुलीच्या लग्नाबद्दलचा तुम्हाला काळजी आहे. मुलगा सध्या पुण्याला आहे पण तोही रविवारचा येतो, पण त्याचंही पुढे काय करिअरचं कसं करायचं हे विचार आहेत. तर अन्य भागांच्या बरोबर पण पूर्व चांगली असल्यामुळे किती झालं तरी तुम्ही सगळ्या प्रसंगांना सामोरं जाऊन आयुष्य चांगल्या रीतीने पुढे जाईल हा एक विश्वास ठेवा. मॅडम, तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये किंवा सरांनी जे काय तुम्हाला सांगितलंय त्याच्याविषयी तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार. हो, मला विचारायचं म्हणजे की हे जे प्रॉब्लेम मला आले त्याच्यावर काय म्हणजे पर्याय आहे का? म्हणजे सर, तोडफोड न करता काय उपाय सुचवता येते? सद्यस्थितीमध्ये ज्या घरात तुम्ही राहता आहात तिथली कारणं आणि परिणाम यांचा विचार केला. जोवर कारणं बदलत नाहीत तोपर्यंत परिणाम बदलणं कठीण आहे. स्वयंपाकघर बदला म्हणून सांगत नाही, पण त्या स्वयंपाकघरामध्ये चूल उत्तरेची तुम्हाला पश्चिमेला नेणं शक्य आहे, ते करा. देवांचं पूजन तर व्हायला पाहिजे, पण नैऋत्येलाच केलं पाहिजे असं बंधन करत नाही. तेवढा 3 फुटाचा जो तुम्ही देवघराचा भाग आहे तो घराच्या पूर्व भागामध्ये घ्या. हे 2 गोष्टी तर तुम्हाला सहज करणं शक्य आहे. त्याचबरोबर नैऋत्य भागामध्ये कुठल्याही प्रकारे जसं तुमच्या मिस्टरांचा फोटो तुम्ही उत्तर भिंतीला लावला आहे तर तो नैऋत्य दक्षिण या भागामध्ये आणला पाहिजे. हां, घराच्या नैऋत्य दक्षिण. हां, त्याचप्रकारे जो वायव्य कोपरा कट आहे तिथे टॉयलेट आला आहे तर जिथे निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्हिटीसाठी यूज केली जाते तिथे त्याचं शमन होण्यासाठी तांब्याची पट्टी, शिशाची पट्टी, वास्तू दिग्दोष नाशक यंत्र, पिरॅमिड ज्याच्यामध्ये वायव्य दिशेचं रत्न, तिथलं तत्व, त्या दिशेचा जो रंग आहे एक पर्ल कलर, तो रंग त्या भागात दिला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये जी वास्तू आहे त्याच्यामध्ये करेक्शन केले तर अशी भूमिका तयार होते की यातून आपण अजून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे नक्की तुम्ही दुसरं घर घ्या, तुम्हाला शक्य होईल. कारण का मुलगा आता कमवता झाला आहे, मुलगी कमवते आहे, नवीन घर घेणं कठीण नाही आहे. आणि इथे भिंतीचं काही तुम्ही बाहेर नेऊ शकत नाही, दोष तर दूर करू शकत नाही. त्यामुळे पण इथे करेक्शन करा आणि याच्या पुढे जायला पाहिजे. अजून काय विचारायचं? मला एवढंच विचारायचं म्हणजे आता हे किचनमध्ये आहे म्हणजे ओटा आहे तो बदलावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आता देवघर पूर्व भागात म्हणजे इकडे कुठेतरी ठेवायला पाहिजे. मग हॉलमध्ये कसं ठेवणार? तुमच्या बेडरूममध्ये जो पूर्व बाजू आहे, खिडकीची बाजू, त्या ठिकाणी ठेवायला संधी आहे, तिथे ठेवू शकता. जेणेकरून आपला नमस्कार पूर्वेला किंवा पश्चिमेला व्हायला पाहिजे. तर होऊ शकतं. आणि जागा आहे, त्यांच्याकडे जागाच नाही, तुम्ही काय करायचं? आपल्याला आहे तुमचं 1 BHKचा चांगला फ्लॅट आहे, हवेशीर आहे, चांगला आहे, तर तो विचार करा. त्याच्या व्यतिरिक्त एक व्यक्तिगत जे तुम्हाला सांगावं असं वाटतं की हे घर आहे, ही ह्या जन्मातली आपली योजना आहे. आपल्या पत्रिकेनुसार, आपल्या पूर्वसंचनानुसार काही प्रसंग आपल्या आयुष्यात आले, ह्यातून पुढे जायचं आहे तर वर्तमान क्षण नीट केला पाहिजे. वर्तमान वास्तू नीट करा, वर्तमान क्षण उपासनेमध्ये उपयोग करा. आजचं मन तुमचं कसं आहे त्यानुसार तुम्ही प्रसंगाला सामोरं जाणार आहात. त्यामुळे आज तुम्ही काय करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यासाठी, मुलाच्या करिअरसाठी, मुलीच्या तिचं लग्न आणि पुढचं जे काही आयुष्य आहे त्याच्यासाठी. आणि हे घर हे काही शेवटचं घर नसतं. आपण सगळेच इथे काही काळापुरते राहायला आलो आहोत. जरी प्रत्येकजण म्हणतो माझा परमनंट ॲड्रेस, तरी 5-10-15 वर्षांनी तो ॲड्रेसही बदललेला असतो. आणि परमनंट ह्या भूमीवरती कोणीच नाही आहे. सगळेच आपण इथे पाहुणे आहोत हे कुठेतरी भान ठेवा. जे काय आता मिस्टर नाही आहे, जो काही प्रसंग आहे तर त्या प्रसंगातून कसं अध्यात्माकडे वळायचं. एक घर जे आपल्या आतमध्ये आहे त्यात आपल्याला जायचं आहे. हे घरही सुटणार आहे, शरीरही सुटणार आहे, मनातले विचार बदलतात, ते मनाची बांधिलकी सुटणार आहे. परंतु त्याच्या पलीकडे जे आपण आहात तिथे येता आलं पाहिजे. ते घर हे सर्वोच्च घर आहे. ते कसं जगायचं ही तुम्हाला संधी. आता मुलं फार छोटी नाही आहेत, मोठी झालीत. आता वेळ आहे तुम्हाला. आणि जर आतल्या घरात तुम्ही राहू शकलात, आतल्या मनस्थितीच्या आत राहू शकलात, तर ह्याचा परिणाम तुमच्या बाह्य परिस्थितीवरती होत असतो. दिशा बदलली की दशा बदलते. तशी तुमची मनाची दिशा अंतर्मुख जर झाली
तर बाह्य दिशेवरती पण, बाह्य कारणावरती पण, तुमचं ते कोर्ट मॅटर असो जमिनीचं, किंवा मुलांचं करिअर असो, किंवा तुमची तब्येत असो, किंवा घरातल्या इतर रचना नीट करण्यासाठी आवश्यक ऊर्जा असो, हे जर बदलायचं असेल, बाहेर काही बदलायचं असेल तर आतमधून बदललं गेलं पाहिजे. सो बी मोर स्पिरिच्युअल, बी मोर इंट्युटिव्ह. तुमच्यामध्ये ते स्पार्कल आहे, पण ते उगाच तुम्ही आता जे झाला, जो प्रसंग 12-15 वर्षापूर्वी झाला, तो अजून बाळगून काय करणार तुम्ही? त्यातून शिका, त्यातून अंतर्मुख व्हा आणि आपली वास्तू कशी चांगली करता येईल, आपली मनाची वास्तू कशी चांगली करता येईल, आणि त्याच्या आतमध्ये जिथे आपण विसावलेलो आहोत, वा असं तू तिथे असणं, पहिले आतमध्ये जिथे असतो तिथे स्थिर व्हा, तिथे हजर व्हा, आणि मग ह्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती हो. आणि जे मी बघतो आहे की हे तुम्ही करेक्शनही कराल, मुलीच्या लग्नाचं तुमची पत्रिका, वास्तू आणि तिचं व्यक्तिमत्व यांची सांगड घालून कधीही होणार तेही तुम्हाला सांगतो. आणि मुलालाही फ्युचर ब्राईट आहे एवढं नक्की तुम्हाला सांगू शकतो. अंतर्मुख व्हा आणि ह्याचा उपयोग तुम्ही गुरुचरित्र, नामस्मरण किंवा मेडिटेशन, थॉट ऑब्झर्वेशन याच्यासाठी करा. तुमच्या आयुष्यामध्ये अजून चांगले दिवस येतील. नमस्कार. मी एक प्रश्न विचारतो आपल्यासाठी. आता आपण ती वास्तुशास्त्राच्या संदर्भात अधिकारी कथन केलं त्याच्यामध्ये, सगळे असते तुमचे वास्तुशास्त्राप्रमाणे आपण केले त्याच्यामध्ये, पण आपले ग्रह, आपले स्टार म्हणतो, स्टार जर आपल्याला ते व्यवस्थित सपोर्ट करत नसतील तर वास्तुशास्त्र त्याच्यावर मात करू शकेल काय? बरोबर सर, एक चांगला प्रश्न तुम्हाला आलाय, काय सांगाल? तुमचं घर हे काही अचानक तुम्हाला मिळत नसतं. तुमच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये जो ग्रह आलेले आहेत, हा राहू आहे का, शनी आहे का, मंगळ आहे का, गुरु आहे का, शुक्र आहे का, चंद्र आहे, त्या ग्रहाच्या कारकत्वाप्रमाणे, परिणामामुळे तुम्हाला घर मिळतं. चंद्र आला तर जलाशयाच्या जवळ घर मिळतं, राहू आला तर घरामध्ये विपर्यास होतो, दुःख होतं, शनी आला असेल तर तुम्हाला त्या घरामध्ये बांधिलकी आल्यासारखं, अडकल्यासारखं वाटतं, गुरु आला तर घर आध्यात्मिक होऊन जातं, शुक्र आला तर बरकत होतं. त्याप्रमाणे तुम्ही पूर्वजन्मामध्ये, पूर्वसंचितामध्ये काय तुम्ही पेरलं आहे तेच उगवणार. आत्ताचं घर जर तुम्ही नीट केलं तर ह्याचा परिणाम तुम्हाला आत्ता आणि उद्यामध्ये येणार आहे. त्यामुळे घर अचानक मिळालेलं नाही आहे. तुम्हीच जे काही योजना केली, तुम्हीच जे काही संचित केलं, आत्ताही तुम्ही जे संचित कराल या वर्तमान क्षणात, ह्याचा परिणाम तुमचं घर चांगलं होणं, घराची ऊर्जा बदलणं आणि ह्यातून तुमच्या आयुष्यामध्ये अजून सुख निर्माण व्हावं, हा परिणाम होत असतो. बरोबर? त्यामुळे वास्तू, व्यक्तिमत्व म्हणजे पूर्वसंचित पत्रिका. त्यामुळे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिघांची साक्षी होऊन ह्या क्षणामध्ये कसं अलिप्त राहायचं आणि ती ऊर्जा कशी ऊर्ध्वगामी करायची. मग ती वास्तूची ऊर्जा असो, व्यक्तिमत्वाची ऊर्जा असो किंवा व्यवसायासाठी लागणारी पॉझिटिव्ह एनर्जी असो, या तिन्ही ऊर्जांचं नियमन, संतुलन केलं तर ती ऊर्ध्वगामी होते. आणि जशी सहस्त्राराकडेच कुंडलिनी ही मूलाधार चक्राकडून सहस्त्राराकडे जातं, तसं वास्तूमध्ये सुद्धा एक प्रकारचं एक प्रसन्नता वाटायला लागते आणि मग ती ऊर्जा पॉझिटिव्हिटी गेली जाते. पॉझिटिव्ह ऊर्जा झाली की पैसा, लक्ष्मी ही घरात यायला लागते, आरोग्य, धन्वंतरी ही प्रसन्न होते. त्याचप्रमाणे घरामध्ये कुठलंही सावट, कुठली निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येत नाही आणि तो वास्तू हा नेहमी तथास्तु रूपाने आशीर्वाद देत राहतो. सर, आता आपली वेळ झाली आहे एपिसोड हा संपवण्याची, तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुमचं वास्तुशिल्पशास्त्र हे पुस्तक आपण मॅडमला देऊया. अवलंब करा. श्रोते हो, तुम्हाला ही मंदार सरांनी सांगितलेल्या टिप्स मार्गदर्शनपर नक्कीच ठरतील. तुम्हालाही वाटत असेल की आम्ही तुमच्या घरी यावं, तर खाली दिल्या जाणाऱ्या नंबरवर जरूर संपर्क साधा. पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी वास्तुकरी तथास्तूमध्ये. तोपर्यंत नमस्कार.